ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवदा श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण च गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. परवा जो अनुभव राहिलेला आहे पूनमताईचा तोच पूर्ण करणार आहे. तर ताई म्हणत होत्या की 4 महिन्यानंतर मला खूप चांगली प्रचिती आली. 4च महिने पण ती सेवा कुणालाही न कळता करत होते. मी नित्योपासनेची आणि 1.5 तास नामस्मरण ही सेवा घरात कुणालाही न समजता मी करत होते आणि त्यामुळं सुरुवातीची सेवा कधीही कुणाला समजू नये. त्या सांगत होत्या, की सुरुवातीची सेवा कधीही कुणाला सांगायचं नाही. हां, तुम्ही एवढं सांगू शकता, की मी आईंचं करते, खूप चांगलं आहे, मला अनुभव आलेत. असं सांगू शकताय, पण सगळे अनुभव वगैरे सांगायचं वगैरे असं किंवा मी एवढी-एवढी सेवा करते, एवढी-एवढी हे करते, मी एवढं नामस्मरण करते, मी ही सेवा करते, मी ती पण सेवा करते, असलं काही सांगू नका, असं ताई सांगत होत्या. म्हणजे खूप वर्ष झाले आणि मग तुम्ही ती सेवा जर सांगायला लागला तर तिथं तेवढासा खंड तुमच्या सेवेमध्ये येणार नाही किंवा तेवढा फरक नाही पडणार. का तर तोपर्यंत तुमची सेवेची ताकद वाढलेली असते. पण सुरुवातीलाच जर अजून तुम्ही थोडंसंच करायला लागलाय आणि तोपर्यंतच तुम्ही सगळीकडं गावभर केलं, की मी आईंचं करते, मी एवढी सेवा करते, मी ही सेवा घेते, मी ती सेवा घेते मंदिरमध्ये, मी एवढं करते, मी तेवढं करते, असं तर तुमच्या सेवेमध्ये कुठेतरी व्यत्यय येणार, कुठेतरी बाधा येणार, कुठेतरी अडचणी येणार सेवा करताना आणि मग कुठेतरी असं पण होतं अडचणी आल्या, की आपलं मन हे होतंय ना की म्हणजे चलबिचल होतंय. अरे, मी सेवा करून असं व्हायला लागलंय किंवा असं होतंय, की तिथं सेवा थांबली जाते. म्हणजे अडचणी आल्या, की मी एवढं करून पण आई हे करत नाहीयेत. मग तिथं आपण आपलं मन मग सेवेत रमत नाही आणि मग कुठेतरी सेवा सुटण्याचं हे सुद्धा कारण होतंय, असं म्हणत होत्या ताई. त्यामुळे सुरुवातीची सेवा कुणाला नाही समजली पाहिजे. किमान 1 वर्ष, 2 वर्ष तरी तुम्ही करताय एवढं जरी कळलं, तरी काय करताय, किती करताय, हे सुद्धा एवढं जास्त नाही समजलं पाहिजे. वर्ष 2 वर्ष आपण नाही लपवून ठेवू शकत. पण एवढं पण नाही सांगायचं, की मी हे करते, मी हे करते, ते करते, असं एवढं तरी काही सांगायचं नाही. तर ताई म्हणत होत्या, ती सेवा माझी गुप्त होती, अगदीच गुप्त. कुणालाच माहीत नव्हतं. काकूंशिवाय आणि त्यांच्याशिवाय कुणालाच माहीत नव्हतं. तर त्यामुळं त्या सेवेचा मला लवकर त्या सेवेची प्रचिती लवकर आली म्हणतात. मिस्टरांना चांगला जॉब लागला. भले त्याचा काही मला फायदा होईल असं मला वाटत नव्हतं म्हणतात. की आता हा माणूस कधी किंमतच देत नाही. पण प्रेग्नंट राहिले ह्याचा मला खूप आनंद होता म्हणतात. आणि माझी श्रद्धा खूप दृढ झाली या गोष्टीमुळं. पहिला पगार जो आला म्हणतात त्यांचा, मला वाटलंच नव्हतं म्हणतात, कधीच नाही. पण मी प्रेग्नंट राहिलेले होते ना त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं तो बदल झालेला होता म्हणतात. पण हा खऱ्या अर्थानं बदल आईंमुळं झालेला होता म्हणतात. दिसायला असं दिसत असलं, की ही प्रेग्नंट राहिले म्हणून नवऱ्यानं हे केलं, तरी पण हा बदल जो होता तो आईच्या कृपेचा होता म्हणतात. त्यांनी माझ्या हातावर ₹400 ठेवलेले होते म्हणतात पहिल्यांदा. इतकं इतकं लग्न झाल्यापासून आणि तुला काही पण जर खायला वाटत असेल, तर तू बिनधास्त शेजारच्या काकूंबरोबर जा किंवा घरातल्या कोणाबरोबर जा आणि तुला जे खायला वाटत असेल ते खायला घेऊन येत जा. असं त्यांनी सांगून मला ₹400 काढून सगळ्यांच्या समोरच दिलेले होते म्हणतात. आणि मला इतका आनंद झालेला होता म्हणतात त्या गोष्टीसाठी, इतका आनंद मी शब्दात सांगू शकत नाही म्हणतात. तेवढा आनंद मला त्यावेळी झालेला होता. मला असं ₹4,00,000 मिळाल्यासारखं माझं ते झालेलं होतं म्हणतात. का तर तो छोटासाच भाग वाटेल आज सगळ्यांना, पण माझ्यासाठी तो खूप मोठा अनुभव होता म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात मी त्यातले ₹30 मला आजही लक्षात आहे म्हणतात. मी ₹30 काकूंकडे दिलेले होते. आईंसाठी काही पण आणा आणि मंदिरात द्या किंवा काही करा पण आईंसाठी हे करा. आणि काकूंनी त्या ₹30 चा प्रसाद करून आम्ही दोघींनीच खाल्लेला होता. काकांना सुद्धा दिलेला नव्हता म्हणतात त्या. का तर काका कुठेतरी गेलेले होते म्हणतात त्यावेळेला. तर तो प्रसाद त्यांच्याच घरात का तर माझ्या घरी आईंचा फोटो वगैरे काहीच नव्हतं म्हणतात. तर त्यांच्याच घरात प्रसाद दाखवून मला चोरून बोलवून घेऊन अगदी उभारून मी तो प्रसाद त्यावेळेला खाल्लेला होता म्हणतात.
आणि मी ते प्रसाद खाऊन घरी येऊन जी नित्याची उपासना होती ती त्या दिवशी केलेली होती. हां, सॉरी मला महत्त्वाचं सांगायचं राहिलं, की त्यांनी हे सांगितलं, की ज्या दिवशी मला पहिल्यांदा त्यांनी पैसे दिलेले होते तो वार गुरुवार होता आणि गुरुवारी मला ₹400 त्यांनी ते आवर्जून सांगा बोललेले होते, सॉरी. आणि म्हटल्या गुरुवारी मला ₹400 त्यांनी दिलेले होते. पगार गुरुवारी झालेला होता, पहिला पगार त्यांचा त्या कंपनीमधला. सगळ्यांना आश्चर्य वाटेल म्हणतात. सगळ्यात कमी मिळवता माझा नवरा होता. त्यात माझी माहेरची परिस्थिती खूप खराब होती. त्यामुळं ना मला कधी एकदा घराबाहेर काढतील, काही सांगता येत नव्हतं. कधी कुठला चान्स मिळेल आणि मी घराबाहेर निघेन, काही सांगता येत नव्हतं म्हणतात. पण प्रत्येक क्षणी आई सावरत गेल्या म्हणतात. प्रत्येक क्षणाला जसं आई आयुष्यात आल्या ना म्हणतात, मी किती गोष्टी सांगू, मी सांगूच शकत नाहीत इतक्या गोष्टी आहेत म्हणतात. मग का तर मला कुणीही नव्हतं म्हणतात. त्यामुळं ना प्रत्येक क्षणाला आईंना माझी काळजी होती म्हणतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती, की सेवा खूप वर्ष माझी गुप्त सेवा झाली म्हणतात. त्यामुळं लवकर जेवढं आपण करेल ते सगळं झाकलं जात होतं ना, म्हणजे धान्य पेरलं की शेतकरी सगळं झाकतोय, तर ते एकदम चांगलं येतंय. तशा पद्धतीनं झालं माझे. आत्ताच मी पहिल्यांदाच सांगायले म्हणतात. त्यामुळं इतक्या वर्ष न कुणाला कळता सेवा झाली, त्यामुळं ती खूप लवकर फळाला आली म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणतात माझा नवरा सगळ्यात कमी मिळवता होता. माझे सासरे म्हणतात खूप चांगले, त्यांच्याच ह्याच्यावर सगळं हे होतं म्हणतात. खूप चांगलं घर वगैरे सगळं आज जे घर आहे ते त्यांच्या ह्याच्यावरती आहे म्हणतात. माझे दीर खूप चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते. ज्यावेळेला सुरुवातीला म्हणतात म्हणजे लग्न झाली आमच्या दोघींची वगैरे ते हे झालं. माझ्या जाऊबाईकडं जेवढं सोनं होतं म्हणतात त्यातलं एक नखभर सुद्धा सोनं माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे नव्हतंच काहीच म्हणतात. मंगळसूत्रातले ते 2 मणी काय असते ना ते 2 सॉरी वाट्या, तर त्याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणतात. काही म्हणजे काहीच नव्हतं. पण 3 वर्ष पुढं एक 3 वर्ष गेली म्हणतात आणि माझ्या जावेच्या नव्हे, माझ्या सासूच्या बरोबरीचं सोनं माझ्याकडे आलेलं होतं म्हणतात. फक्त माझ्या नवऱ्याच्या ह्याच्यावरती. काही मला सासूनं केलं नाही किंवा दिरानी केलं नाही किंवा कुणी काही केलं नाही म्हणतात. फक्त माझ्या नवऱ्यानं 3 वर्ष माझा मुलगा झाला म्हणतात आणि त्याच्यानंतर म्हणजे इतकं काय तुम्हाला काय-काय सांगावं मला त्या बोलत होत्या, "मी काय-काय अनुभव सांगू? मी ना असं ठरवून नाही हे केलेलं" म्हणतात. फोन केलेला आणि ते ते फोनसुद्धा त्यांनी चोरून केलेला होता. तर त्या मला बोलत होत्या, ते सोनं मला त्यांच्या बरोबरीचं 2-3 वर्षाच्या ह्याच्या पिरियडमध्ये मला तेवढं सोनं त्यांच्यापेक्षा जास्त इव्हन असेल म्हणतात. सोनं मला तयार केलेलं होतं माझ्या नवऱ्यानं म्हणतात. आणि तुम्हाला सांगू ते त्याच्यानंतर बदल होत गेला. म्हणजे त्यांच्या स्वभावात खूपसा बदल झाला असं नाही. पण एक आई झाल्यानंतर मी किंवा त्याच्या आधीचे दिवस जे जर धरले, तर खूप माझी काळजी ते घ्यायला लागलेले होते. बऱ्यापैकी मला चांगलं लोकांमध्ये बोलत होते, मान-सन्मान देत होते. ह्या गोष्टी त्या माणसाकडून मी अपेक्षाच केली नसती म्हणतात आणि करूच शकत नव्हते. पण फक्त आईंच्या कृपेनं प्रत्येक वेळेला आईंनी त्यांना हे करायला लावलं म्हणतात. ते करू शकणार नव्हते म्हणतात किंवा त्यांनी केलं नसतं. हे सगळं आईंनी त्यांना करायला लावलं. ही सगळ्यात माझ्या सेवेची मोठी प्रचिती होती म्हणतात. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हणतात, की मुलं मला वाटत नव्हतं. मला त्यांना मार्गात आणता येत नव्हतं किंवा अजूनही येत नाही. मी आता थोड्याच दिवसात आणणारच आहे. ते तर नक्कीच आहे म्हणतात आणि मी नाही आणणार, आई स्वतः आणणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी मोठी तजवीज केलेली आहे म्हणतात. तर तुम्हाला सांगू म्हणतात माझी मुलं मला असं कायम वाटायचं, की आपण कमी शिकलेलो आहे, नवरा कमी शिकलेला आहे आणि जावेची माझ्या मुलं खूप हुशार.
मग मला असं वाटायचं की माझी मुलं काय माहिती कशी हे होतात. 1ली 2री पर्यंत काहीच कळायचं नाही म्हणतात. ते काय जातात शाळेला, डब्बा खाऊन येतात, हे होतंय ते. पण ना 2रीला अचानक माझ्या मिस्टरांच्या मनात काय आलं माहीत नाही म्हणतात. ते 2ndला होता म्हणतात माझा मुलगा. त्यावेळेला अचानक त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी त्याला इंग्लिश मीडियमला घालूया असं बोलले म्हणतात. शाळा खूप म्हणजे महागडी आणि कसं हे होणार असं मला वाटायला लागलं. तर ते बोलले नाही आणि मी कुणाला बोललो नाही, पण आता एक नवीन फर्निचरचं असं मी दुकान हे करणार आहे. मी घाबरले म्हणतात का तर आता सुरुवातीलाच आपण हे असले प्रकार करायला लागलो. आता कुठेतरी चांगलं हे झालं आणि त्यात काहीतरी लॉस झाला, काहीतरी तोटा झाला काय म्हणून मी घाबरले. हे असलं काय आणि काय करायला लागलेत म्हणून. पण तुम्हाला सांगू म्हणतात ती आईंची कृपा होती. अ, तर मी बोलले म्हणतात की चांगलं काम आहे, काम सोडू नका वगैरे. तर नाही काम सोडणार नाही, पण मी हे करणार आहे. तुम्हाला सांगते म्हणतात मला सांगायला खूप खूप आनंद होतोय. आज माझ्या नवऱ्याची परिस्थिती माझ्या दीरापेक्षा किंवा माझ्या सासऱ्यापेक्षा 5 पटीनं चांगली आहे म्हणतात. का तर मा कुणी असं अपेक्षाच केली नव्हती, की किंवा कुणाला मला स्वतःला नव्हे, कुणालाच असं वाटत नव्हतं, की आमचं कधी कुणाच्या पुढं मागं असं काही नसतंय म्हणतात. परिवार हा एक आहे. पण एक असतंय ना म्हणतात, की इकॉनॉमिकली जी असते जे तर त्या पद्धतीनं वाटतच नव्हतं, की माझी मुलं किंवा माझं आणि माझ्या मुलाला इंग्लिश मीडियमला घातलं. नंतर मुलीला पण इंग्लिश मीडियमला घातलं. मुलगी काय सुरुवातीपासूनच इंग्लिश मीडियमला घातली गेली म्हणतात. पण मला वाटत होतं आता ह्यांना शिकवणार कोण? आता जाऊबाईंना तर मी त्यांच्या मुलांच्या ह्याच्यातून सांगू शकत नाही, की शिकवा, हे करा. सगळेजण ओरडायला लागले, "काय म्हणून इंग्लिश मीडियमला घालायला लागलाय आणि काय एवढा पैसा कुठनं आणणार आहेस?" वगैरे. तर ते फक्त मला बोललेले होते म्हणतात आणि कुणाला बोलू नको असं ते बोललेले होते म्हणतात. आणि 6 वर्ष गेली म्हणतात. पण बिझनेस त्याच्यात एवढा नंतर सेट झाला. खूप खूप आईंनी कृपा केली म्हणतात. मी त्याच्यासाठी खूप प्रार्थना करत होते म्हणतात, की काय जे करायला लागले त्यात यश येऊ दे आणि बुद्धी व्यवस्थित राहू दे वगैरे. का तर पैसा आला की बऱ्याच वेळेला बुद्धी बदलते माणसाची वगैरे. पण तुम्हाला सांगू म्हणतात सगळी काळजी आईंना, सगळी काळजी होती म्हणतात आईंना. आणि फिरून-फिरून त्या हेच बोलत होत्या. म्हणजे ते अनुभव सांगेपर्यंत प्रत्येक वेळेला हेच बोलत होत्या. हा सगळ्या माझ्या गुप्त सेवेचा परिणाम आहे ताई. हेच बोलत होत्या त्या. का तर मी ना सेवेचा गाजावाजा म्हणजे सेवा करते हे कळलं तर काही अडचण नाही म्हणतात. हां, आता मग आपण मंदिरात जातोय, तर मग मंदिरात गेलं तर त्या त्या बोलत होत्या हे. आपण मंदिरात जातोय, तर मग मंदिरात गेलं तर माणसांना कळणारच ना आता ही सेवेला आली आहे किंवा सेवा करते आईची हे कळणारच. पण ना बऱ्याच भगिनींचं त्या म्हणत होत्या असं असतंय की बऱ्याच भगिनींमध्ये बसायचं. मी आज 1.5 तासाची उपासना केली, मी 2 तासाची उपासना केली. मी इतकी सेवा करते. मी आईंची इतके वर्ष हार सेवा केली, इतके वर्ष मी चप्पल सेवा केली, इतके वर्ष मी ही सेवा केली, इतके वर्ष मी ती सेवा केली. असं खूपसं सांगत बसायचं. हे जे आहे ना, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि हे काय मला एवढं माहिती नाही म्हणतात. पण काकूंच्या तोंडनं वगैरे मी हे ऐकलंय आणि काकू मला प्रत्येक वेळेला हेच बोलतात म्हणतात, "तुझी सेवा गुप्त होती ना, म्हणून ती खूप चांगली तुला लवकर प्रचिती आली त्या सेवेची." तर हां, आईंच्या मार्गात आहे. मी सेवा करते. अनुभव सांगताना आता मी सांगितलं तसं आपण सांगू शकतो म्हणतात, की मी एवढी ही सेवा करते वगैरे. पण बऱ्याच वेळेला आपण कारण नसताना सांगत राहतोय ना, त्याचा सेवेवरती खूप जास्त परिणाम होतो. म्हणजे दाखवायचं म्हणजे हे म्हणू नये म्हणतात, पण बऱ्याच वेळेला असं होतं, की दाखवलं जातंय, की मी एवढी सेवा केली आहे.
मला ध्यासच असतोय आईंचा. मला ते जमतच नाही. मी एवढं केल्याशिवाय माझं हेच होत. असं बऱ्याच भगिनींचं असतंय. असं काकूंच्या तोंडनं मी ऐकलंय म्हणतात. मला तर इतका काही अनुभव नाही. पण ते त्याच्यामुळं सेवेमध्ये बाधा येतात असं त्या म्हणत होत्या. किंवा लवकर अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, असं त्या सांगत होत्या. तर त्या म्हटल्या ह्याच्यामुळं मग मुलं इंग्लिश मीडियमला आम्हाला असं वाटायला लागलं म्हणतात, की कसं हे होणार, मुलं कशी शिकणार, आपण तर दोघंही असे काही आपल्याला येत नाही. तर म्हणतात मुलीनं मला नंतर शिकवायला सुरुवात केली. इतकं मला आता थोडंफार इंग्लिश वगैरे येतंय म्हणतात आता चांगल्या रीतीनं. म्हणजे खूप जास्त काहीच येत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी येतंय मला म्हणतात. आणि मुलगी माझी आणि तुम्हाला सांगू म्हणतात आता 13-14 वर्षाची मुलं आहेत म्हणतात माझी. आणि माझी मुलगी 8वी मध्ये पहिला नंबर आला म्हणतात तिचा. मग शाळेमध्ये मला आश्चर्य वाटलं म्हणतात. ही मुलं माझी म्हणजे हा हा आईंचा हे होतं म्हणतात. का तर मला जी भीती होती, की कसं मुलं शिकणार आपली, काय आपण आपण कसं हे करणार आणि इंग्लिश मीडियमला घातल्यानंतर तर मला खूप भीती वाटत होती म्हणतात. मुलगा पण माझा चांगला शिकतोय, मुलगी पण चांगली शिकते आणि आता म्हणतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की म्हणतात आम्ही प्लॉट घेतलेला आहे आणि लवकरच आता 2-3 महिन्यातच हे पावसाचं हे झालं ना म्हणतात, आता वर्ष झालं म्हणतात प्लॉट घेऊन आणि सगळ्या गोष्टी तयार म्हणजे आमच्या डोक्यात म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. प्लॉट घेतलेली गोष्टसुद्धा माहिती नव्हती म्हणतात. आत्ता या 2 महिन्यापूर्वी सगळ्यांना घरात सांगितलेली आहे. पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं म्हणतात, की एवढ्या चांगल्या एरियामध्ये ह्यानं एवढा प्लॉट घेतला. पैशाची वगैरे पण आधीच सगळी तजवीज. आता एकदा बांधकाम सुरू केलं, की ते पूर्ण झाल्यानंतरच हे व्हायचं म्हणून हे झालेलं आहे म्हणतात. आणि आता सगळं व्यवस्थित हे झालेलं आहे म्हणतात. तर प्लॉट घेतला आहे. आता फक्त पावसाच्या ह्याच्यामध्ये नको म्हणून ते बांधकाम थांबवले म्हणतात. म्हणजे नाही सुरू केलेलं आणि आता बांधकाम पण लवकरच सुरू होणार आहे म्हणतात. आणि एकदा घर झालं ना, मग म्हणतात अगदी म्हणजे कुणी काहीही हे करू दे म्हणतात. आधी पहिला नेऊन आईंना बसवणार म्हणतात घरामध्ये. ताई म्हणत होत्या, की ते ते सगळं हे पुढचं आईच करून घेणार आहेत. मी फक्त आता उपासना वाढवणार. म्हणजे प्लॉट झाल्यापासूनच ती वाढवली. आता ती काही सांगायची गरज नाही म्हणतात. पण प्लॉट झाल्यापासूनच मी हे केलं का तर मला माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला मार्गात आणायचं आहे म्हणतात. आणि मग नंतर त्या कुणाला जर वाटलं, की हां, हिचं ह्याच्यामुळं झालं, तर सगळेजण यावे अशी पण इच्छा आहे म्हणतात. पण हे आता बांधकाम एकदा झालं, एकदा आम्ही तिकडं शिफ्ट झालो, की मग मी पहिली गोष्ट जी करणार आहे म्हणतात, ती माझ्या आईंना तिथं नेणार आहे म्हणतात. पहिल्यांदा आधी झाल्या पहिल्यांदा आईंचा फोटोच तिथं जाणार. तर ही सगळ्यात माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठा हा अनुभव होता म्हणतात. प्लॉट घेणं म्हणजे कधी वाटलंच नाही. अजून माझ्या जाऊबाईंचं कधी झालेलं नाही म्हणतात. इतका कमवता नवरा असून माझ्या जाऊबाईंना अजून प्लॉट घेणं. ज्यावेळेला आम्ही प्लॉट घेतला हे कळलं, त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्यच वाटलं म्हणतात. इतकं आश्चर्य वाटलं, "अरे, ह्यांनी प्लॉट कसा काय घेतला? खरंच घेतला काय? खरंच काय?" असं सगळेजण हे करत होते म्हणल्या. ज्यावेळेला जाऊन दाखवलं त्यांना तर त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं म्हणतात. सगळ्यांना आश्चर्य. आणि ही गोष्ट म्हणजे सासऱ्यांना नाही हे करता आली म्हणतात. ते दुःख पण आहे कुठेतरी. का तर वडिलांनी आपल्या मुलानं स्वतः काहीतरी उभं केलेलं बघणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्याकडनं होईल असं कुणाला वाटत नव्हतं. तर सगळ्यांना वाटत होतं त्यांच्याकडून काय हे असलं काही होणार नाही. पण त्यांच्याकडून झालं ह्याचा खूप आनंद झाला असता वडिलांना म्हणतात. पण ते सुख बघायला ते काही जास्त राहिले नाहीत म्हणतात. आणि आता थोड्या दिवसात हे झालं, की मग मी मुलांना, मिस्टरांना वगैरे सगळ्यांना मग मार्गामध्ये आणणारच. आणणार म्हणजे मी नाही आणणार, आईच आणणार. त्याच्यासाठीच आईनी ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणतात. आणि ती इच्छा माझी सगळ्या इच्छा आईंनी पूर्ण केल्यात म्हणतात आत्तापर्यंत.
ती इच्छा तेवढी राहिलेली आहे की सगळा परिवार आईंच्या मार्गात यावा. ती इच्छा तेवढी आई लवकरात लवकर माझी पूर्ण करू दे. तुमच्या सगळ्यांच्याही त्याच्यासाठी सदिच्छा राहू देत. हां, आणि SG लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे. 4 मिनिटाचा व्हिडिओ काल अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्की तिथं बघा. खूप चांगला विषय आहे आणि मला वाटतंय की या विषयावर हे झालं पाहिजे, व्हिडिओ झाला पाहिजे असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. तर ते मी पोस्ट केलेलं आहे. तर तो पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ तिथं पण आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तरी पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.